मागच्या लेक्चरपर्यंत आपण पाहिलं डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. कारण ज्यावेळेला आपण चॅप्टर स्टार्ट केला होता त्यावेळेला आपण पहिल्यांदा रिप्रोडक्शनची डेफिनेशन सांगितली. त्याचे दोन टाईप सांगितले. पहिलं असेक्सुअल रिप्रोडक्शन, ज्याला म्हटलं होतं आपण ॲपोमिक्झिस. दुसरं सेक्सुअल रिप्रोडक्शन, ज्याला म्हटलं होतं आपण ॲम्फिमिक्झिस. ॲपोमिक्झिस आणि ॲम्फिमिक्झिस हे दोन टाईप सांगितले होते. त्यानंतर आपण नेक्स्ट जो स्टार्ट केलं असेक्सुअल रिप्रोडक्शन न पाहता आपण स्टार्ट केलं सेक्सुअल रिप्रोडक्शन. सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये आपण पहिल्यांदा फ्लावर पाहिले. फ्लावरचे दोन पार्ट पाहिले. एक होतं त्याला जी स्टॉक होती फ्लावरला, म्हणजे फ्लावरचा खालचा जो पार्ट होता त्याला म्हटलं आपण फ्लोरल ॲक्सिस, वरचा फ्लोरल होर्न. फ्लोरल ॲक्सिसचे दोन पार्ट होते, पेडिसेल आणि थॅलॅमस. फ्लोरल होर्न दोन टाईपचे होते, ॲसेसरी आणि इसेन्शियल. ॲसेसरीमध्ये पाहिला आपण कॅलिक्स, करोला. इसेन्शियलमध्ये पाहिला आपण अँड्रोसियम आणि गायनोसियम. त्यामधला अँड्रोसियम जो होता हा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट होता, गायनोसियम हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. त्यानंतर पाहिला आपण मग मेल पार्टचा विचार केला, कारण मेल पार्टमध्ये मेल गॅमीट कसा फॉर्म होते. मग आपण त्याची पूर्ण चेन पाहिली. एक प्लांट होतं, प्लांटला फ्लावर आलं, फ्लावरमध्ये होता अँड्रोसियम. अँड्रोसियम कशाचा बनलेला होता? स्टॅमिनचा. स्टॅमिनचा फर्टाईल पार्ट कोणता? अँथर. म्हणजे स्टॅमिनचा फर्टाईल पार्ट कोणता? अँथर. मी तुम्हाला या ठिकाणी लिहूनच दाखवतो. पहिल्यांदा पाहिलं होतं आपण फ्लावर. फ्लावरला काय होतं? अँड्रोसियम. आठवत चला सगळं अँड्रोसियम, कारण चॅप्टर चेंज सिस्टीमचं आहे. अँड्रोसियममध्ये होतं स्टॅमिन्स. स्टॅमिनमध्ये काय होतं? अँथर. अँथरमध्ये काय होतं? अँथरलोब्ज. अँथरलोब्ज. आता या ठिकाणी दोन गोष्टी होत्या. मोनोथेकस अँथर असेल तर सिंगल अँथरलोब, डायथेकस अँथर असेल तर टू अँथरलोब. प्रत्येक अँथरलोबमध्ये होत्या पोलन सॅक. पोलन सॅक. पोलन सॅकला दुसरं नाव होतं मायक्रोस्पोरेंजियम. मायक्रोस्पोरेंजियम. का? कारण पोलन सॅक, सॅक म्हणजे बॅग आहे ज्यामध्ये पोलन ग्रेन फॉर्म होणार, त्यालाच म्हटलं मायक्रोस्पोरेंजियम. ज्यामध्ये स्पोअर, मेल स्पोअर कोणते? मायक्रोस्पोअर फॉर्म होणार. या पोलन सॅकमध्ये होते स्पोरोजिनस टिश्यू. स्पोरोजिनस टिश्यू. स्पोरोजिनस टिश्यू. स्पोरो म्हणजे स्पोअर, जिनस म्हणजे प्रोड्युसिंग, स्पोअर प्रोड्युसिंग टिश्यू जे फॉर्म करणार स्पोअर कोणते? मायक्रोस्पोअर. या स्पोरोजिनस टिश्यूमधले काही सेल काय म्हणून फंक्शन करते? मायक्रोस्पोअर मदर सेल. मायक्रोस्पोअर और पोलन. मायक्रोस्पोअर और पोलन मदर सेल. शिकलो होतो आपण हे सगळं. या मायक्रोस्पोअर मदर सेलचं काय झालं? या ठिकाणी मियोसिस झालं. या ठिकाणी मियोसिस झालं. मियोसिस झालं आणि फॉर्म झाले पोलन ग्रेन्स. फॉर्म झाले पोलन ग्रेन्स. या पोलन ग्रेनचं काय झालं बघ? प्रत्येक पोलन ग्रेन हा इनिशियल सेल होता, फर्स्ट सेल होता कुणाचा? मेल गॅमेटोफाइट. या पोलन ग्रेनपासून डेव्हलप झाला मेल गॅमेटोफाइट. आणि या मेल गॅमेटोफाइटमध्ये होते दोन मेल गॅमेट्स. मेल गॅमेटोफाइट कंटेनिंग, मेल गॅमेटोफाइट कंटेनिंग टू मेल गॅमेट्स. मेल गॅमेट्स. मेल गॅमेट्स. कसं आहे? प्रत्येक टॉपिकसाठी मागचं आठवलेलं पाहिजे. मागचं आठवलं सगळं ते. म्हणजे अशा प्रकारे मेल गॅमेटोफाइट फॉर्म झाला. आणि तुम्हाला डोक्यामध्ये ठेवायचं आहे की एका मेल गॅमेटोफाइटमध्ये 3 सेल आहे. 2 सेल म्हणजे 2 मेल गॅमेट आणि एक म्हणजे ट्यूब सेल. कारण त्याचा ट्यूब न्यूक्लियस आणि ट्यूब सायटोप्लाझम आहे, म्हणजे तो ट्यूब सेल आहे. अशा प्रकारे मागच्या लेक्चरपर्यंत आपण कंप्लीट केलं डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. खऱ्या अर्थानं आता आपलं हेडिंग आहे डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. हे समजलं? ठीक आहे. तर
आता पाहत आपल्याला डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाईट. मग आता फिमेल गॅमेटोफाईटच्या डेव्हलपमेंटसाठी सुद्धा अशीच चेन तयार करायची आपल्याला. याच प्रकारे चेन तयार करू आपण. जसं एक आहे प्लॅन्ट आहे, प्लॅन्टला आलं फ्लावर, फ्लावरमध्ये गायनोसियम, फ्लावरमध्ये गायनोसियम, गायनोसियममध्ये कार्पेल. आठवते गायनोसियम कशाचा बनलेला होता? कार्पेलचा. या कार्पेलमध्ये होती ओहरी. ओहरी ओहरी पाहिली पण फ्लावरचं स्ट्रक्चर पाहिलं तेव्हा आपण ओहरी पाहिली. त्या ओहरीमध्ये तुम्हाला मी ओव्हिल सुद्धा दाखवले होते. ओहरीचा जर टीएस घेतला आपण जनरलमध्ये, हिबिस्कसचं आपल्याला कसं दिसतंय? ही ओहरी आहे अशी. ओहरीच्या सेंटरला असतो प्लासंटा. इथून याचे 5 पेंट्या लोक्युलर होती. लोक्युल म्हणजे चेंबर. 5 चेंबर पडले होते. आपण टीएस मध्ये पाहिलं होतं. आणि प्रत्येक चेंबरमध्ये असे 2-2 असे काय होते? ओव्हिल्स होते. तर असे ओव्हिल्स होते. याला नाव दिलं लोक्युल्स किंवा लोक्युलस. याला नाव दिलं प्लासंटा. हा जो आहे हा प्लासंटा आहे. सेंटरला प्लासंटा आहे. हे झाले ओव्ह्युल्स. हे झाली टीएस ऑफ ओव्हरी. आपण सांगितलं होतं या ठिकाणी की ओव्हरीच्या आतमध्ये ओव्हिल असते. फ्युचरमध्ये ही ओव्हरी काय फॉर्म करणार? फ्रूट. फ्रूटच्या आतमध्ये असते सीड. ओव्हिल्स काय फॉर्म करणार? सीड्स. मग ओव्हरीमध्ये ओव्हिल आहे. हे ओव्हिल दिसले आपल्याला. हे ओव्हिल्स. ओव्हिल कुणाला अटॅच आहे? हा ओव्हिलचा जो खालचा भाग आहे, ओव्हिलची जी दांडी आहे ही अटॅच आहे प्लासंटाला. म्हणून मी दाखवला या ठिकाणी प्लासंटा खाली. हा झाला प्लासंटा. प्लासंटा हा लेबल क्लिअर झाला. प्लासंटा लेबल क्लिअर झालं काय? कारण प्लासंटावाला हा झाला प्लासंटा. प्लासंटा काय? प्लासंटा इज अ न्यूट्रिटिव्ह टिश्यू. प्लासंटा हा न्यूट्रिटिव्ह टिश्यू आहे जो फूड प्रोव्हाइड करणार आहे. कुणाला? या ओव्हिलला. ओव्हिलमधल्या पार्टला फूड प्रोव्हाइड करणार हा प्लासंटा. मी इथे दाखवला प्लासंटा. म्हणजे हे एक लेवल तुमचं क्लिअर झालं. आणि हे दांडी, प्लासंटाची दांडी आणि हे वरचा सोलन पार्ट हा असे ओव्हिल्स. म्हणून म्हटलं मी ओव्हरीमध्ये ओव्हिल आहे. आता आपल्याला काय करावं लागेल? ओव्हरीमध्ये ओव्हिल आहे आपली चेन. आता जसं आता तुमच्या लक्षात आलं असेल, जसं मेल गॅमेटोफाईट डेव्हलप होईपर्यंत चेन आपली दररोज वाढत जायची, तशी आता इथे काय डेव्हलप होणार? फिमेल गॅमेटोफाईट. त्यामध्ये राहणार फिमेल गॅमेट. मेल गॅमेट फॉर्म झालेले आहे. मेल गॅमेटोफाईटमध्ये मेल गॅमेट आहे 2. आता आपल्याला पाहायचं आहे फिमेल गॅमेटोफाईट कसा डेव्हलप होईल. आता आपली चेन अशी दररोज वाढत जाईल आणि समोर येईल आणि 2-3 दिवसामध्ये पूर्ण फिमेल गॅमेटोफाईटसुद्धा डेव्हलप होऊन जाईल. आता ओव्हिलबद्दल बोलू. हा असा ओव्हिल आहे. हा झाला ओव्हिल. आणि तुम्हाला माहित आहे ओव्हिल पासून काय मिळणार? सीड. म्हणजे ओव्हिल कोणामध्ये असते? सीड प्रोड्युसिंग प्लांट. ओव्हिल कोणामध्ये असते? जे सीड प्रोड्युसिंग प्लांट आहे त्या सीड प्रोड्युसिंग प्लांटमध्ये ओव्हिल असते. आणि आता ओव्हिलबद्दल बोलताय मी. ओव्हिलचा डायग्राम कसा काढायचा आपण? कॉन्सन्ट्रेट करा. पहिल्यांदा मी एक अंड काढलं. फक्त एक अंड काढलं. असं छोटंसं अंड काढलं. या अंड्यामध्ये पहा हे झालं अंड. अंड्यामध्ये सेंटरला एक गोल दाखवला. त्याला नाव दिलं सेकंडरी न्यूक्लियस. बरोबर. हे कसं आलं? हे सध्या खऱ्या अर्थाने हे फॉर्म कधी होते? मॅच्युरिटीला. पण डायग्राम मी क्लिअर करून तुम्हाला आधी. हे झालं सेकंडरी न्यूक्लियस. वर 3 सेल दाखवले मी. याला म्हटलं 3 सेलला म्हटलं अँटीपोडल्स. अँटीपोडल्स. खाली 3 सेल दाखवले पण 3 सेल मधला सेंटरला जो मोठा सेल आहे त्याला नाव दिलं मी एग. एक काय? एग आहे फिमेल गॅमेट. एक काय? फिमेल गॅमेट. त्याच्या 2 साईडला ज्याला आपण लॅटरल म्हणतो. साईड म्हणजे लॅटरल. आणि या लॅटरलला 2 सेल आहे त्याला नाव दिलं सिनर्जिड्स. म्हणजे याचा अर्थ तुमच्या लक्षात घ्याल
हा जो सेंट्रल आहे आणि पूर्ण जे स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये सेल पहा किती आहे, 1 2 3 सेल, 4 5 6 सेल आणि हा एक पूर्ण सेल ज्यामध्ये हा एक न्यूक्लियस आहे, असे 7 सेल आहे, 7 सेल. आणि या पूर्ण स्ट्रक्चरला नाव दिलं मी या ठिकाणी एम्ब्रिओ सॅक. आणि एम्ब्रिओ सॅक म्हणजेच काय, फिमेल गमिटोफाइट. मेल गमिटोफाइटला दुसरं नाव होतं मायक्रो गमिटोफाइट. का, कारण मेल गमिटोफाइट डेव्हलप फ्रॉम मायक्रोस्पोर. मायक्रोस्पोर हा मेल स्पोर आहे. फिमेल गमिटोफाइट डेव्हलप फ्रॉम मेगॅस्पोर, म्हणून त्याला नाव जसं त्याला म्हटलं मायक्रो गमिटोफाइट, ज्याला म्हणतात या फिमेल गमिटोफाइटला म्हणतात मेगा गमिटोफाइट. म्हणजे मेल गमिटोफाइटला एक कोणतं नाव, मायक्रो गमिटोफाइट, कारण त्या ठिकाणी कुणापासून डेव्हलप झाला तो मायक्रोस्पोरपासून. फिमेल गमिटोफाइटला दुसरं नाव मेगा गमिटोफाइट बिकॉज इट डेव्हलप फ्रॉम मेगॅस्पोर. मग तर हे झाली पूर्ण एम्ब्रिओ सॅक. ही कशी डेव्हलप झाली हे आपला जेव्हा हा चॅप्टरचा दुसरा टप्पा संपेल. एक टप्पा, पहिला टप्पा होता डेव्हलपमेंट ऑफ मेल गमिटोफाइट. दुसरा टप्पा आहे आता सेकंड टप्पा स्टार्ट केला तो आहे डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गमिटोफाइट. हा असा तयार झाला फिमेल गमिटोफाइट. यालाच नाव दिलं आपण एम्ब्रिओ सॅक. काय नाव दिलं, एम्ब्रिओ सॅक. या एम्ब्रिओ सॅकमध्ये पुन्हा सांगतो काय काय, या एग ॲपरेटस म्हणतात. एवढ्याला कंबाईन नाव आहे एग ॲपरेटस. एग ॲपरेटस म्हणतात. एग ॲपरेटसमध्ये 3 सेल आहे. पुन्हा पहा, एग ॲपरेटसमध्ये 3 सेल आहे. सेंट्रल सेल कोणता, एग, आणि लॅटरल 2 सेल कोणते, सिनर्जी. झाला एग ॲपरेटस. एग ॲपरेटस नंतर या ठिकाणी सेकंडरी न्यूक्लियस आहे आणि या ठिकाणी 3 सेलचा जो ग्रुप आहे वर याला नाव दिलं अँटीपोडल्स किंवा अँटीपोडल सेल्स. अँटीपोडल्स किंवा अँटीपोडल सेल हा झाला काय नाव दिलं याला, एम्ब्रिओ सॅक. झालं, एवढं स्ट्रक्चर काढलं. एवढं काढल्यानंतर काय करा पहा, हा काढला आपण, हे दाखवलं असं स्ट्रक्चर, एक कव्हर म्हणजे ॲक्च्युली हे जे दाखवून आलं आहे पहिलं कव्हरच झालं आहे आणि हे असं दाखवलं, त्याच्या भोवताल पुन्हा दुसरं काढलं. पण काढताना एक झालं, हे कंटिन्यू नाही, या ठिकाणी गॅप फॉर्म झाली. या ठिकाणी हे ॲक्च्युली हे जे आहे कव्हरच आहे. हे हा झाला मेगॅस्पोरेंजियम. याला नाव दिलं न्यूसेलस. काय आहे न्यूसेलस, न्यूसेलसचा ओव्हिलचा पार्ट आहे आणि न्यूसेलसला दुसरं नाव आहे मेगॅस्पोरेंजियम. मेगॅस्पोरेंजियम. आठवा मायक्रोस्पोरेंजियम कुणाला म्हटलं होतं, मायक्रोस्पोरेंजियम म्हटलं होतं पोलन सॅकला. का, कारण त्या पोलन सॅकमध्ये फॉर्म झाले पोलन ग्रेन किंवा त्यामध्ये फॉर्म झाला मायक्रोस्पोर. या न्यूसेलसला मेगॅस्पोरेंजियम का म्हटलं, कारण या न्यूसेलसमध्ये फॉर्म होणार मेगॅस्पोर. कसे फॉर्म होते समोर. मग हा झाला न्यूसेलस म्हणजेच मेगॅस्पोरेंजियम. या न्यूसेलसच्या भोवताल ही जे आतलं आहे, आतलं कव्हर आहे आणि हे झालं एक कव्हर काढला. पण हा न्यूसेलस काढला आणि कव्हर काढलं. या कव्हरला नाव दिलं इनर इंटिग्युमेंट. इंटिग्युमेंट ही तर ही झाली इनर इंटिग्युमेंट जे म्हटलं. त्यानंतर या ठिकाणावर आपण पुन्हा काय केलं, इथं गॅप जशी तशी आहे. पुन्हा काय काढलं आपण, हे पहा आउटर इंटिग्युमेंटची बॉर्डर काढतोय. पहा कशी काढता येईल, अशी पूर्ण बॉर्डर घेतली, पूर्ण अशी बॉर्डर घेतली आणि अशी खालीपर्यंत आणली आपण आणि या ठिकाणी जोडून दिली या पॉईंटला. हा जॉईनिंग पॉईंट आहे, त्याला नाव दिलेला हिलम. आता या ठिकाणी काय झालं पहा, ही झाली आउटर इंटिग्युमेंट, ही झाली इनर इंटिग्युमेंट. आउटर आणि इनर इंटिग्युमेंट पहा, ही झाली इनर इंटिग्युमेंट, ही झाली आउटर इंटिग्युमेंट. म्हणजे तुम्हाला काय दिसून राहिलं, हा पहिला जो गोल आहे यामधलं जे स्ट्रक्चर आहे या पूर्ण याला नाव दिलं एम्ब्रिओ सॅक. त्याच्या बाहेर जो दिसत आहे तो कोणता आहे, न्यूसेलस आहे. हा पूर्ण न्यूसेलस आहे. त्यानंतर जे कव्हरिंग दिसतंय, पहिलं कव्हरिंग म्हणजे कोणतं, इनर इंटिग्युमेंट आणि बाहेरचं दुसरं कव्हरिंग कोणतं, आउटर इंटिग्युमेंट. हे झाले सेपरेट पार्ट त्याची. आणि ही जी खाली दिसते ही आहे त्याची दांडी.
दांडी. जसं आठवा आपण याची दांडी पाहिली होती, फ्लावरची दांडी, ज्याला म्हटलं होतं आपण पेडिसेल, त्याला म्हटलं होतं पेडिसेल. ही ओव्हिलची दांडी आहे, ज्याला म्हटलं फ्युनिकल. या दांडीचा फायदा असा आहे की या दांडीमुळं काय झालं, ओव्हिल अटॅच झाला कुणाला, प्लासंटाला. मी आधी सांगितलं तुम्हाला, प्लासंटा हा न्यूट्रिटिव्ह टिश्यू आहे. इथे फूड मटेरियल भरलेलं आहे. हे फूड मटेरियल कुठं जाणार, या वरच्या पार्टला. वरच्या पार्टला काय म्हणतात ते सांगतो तुम्हाला. त्या कुणाच्या थ्रू जाणार, फ्युनिकलच्या थ्रू. आणि म्हणून आणि हा जो जॉईनिंग पॉईंट आहे, या जॉईनिंग पॉईंटला काय झालं, ही दांडी वरच्या सोलन पार्टला अटॅच झाली. हा जो खालचा पार्ट आहे याला नाव दिलं फ्युनिकल. आणि हा जो इथून जो पार्ट आहे पूर्ण इथपर्यंत, हा सोलन पार्ट पूर्ण इथपर्यंत, याला जे नाव दिलं ते नाव आहे बॉडी. बॉडी म्हणजे इथपर्यंत बॉडी आहे, खाली फ्युनिकल आहे. म्हणजे काय झालं, फ्युनिकल कुणाला अटॅच झाला, अटॅचेस विथ द बॉडी. आणि त्या पॉईंटला काय म्हटलं आपण, हिलम. अटॅचमेंटच्या पॉईंटला काय नाव दिलं, हिलम. आणि अशा प्रकारे झालं ओव्हिलचा डायग्राम. त्यानंतर आपण काय सांगितलं स्ट्रक्चरमध्ये, ओव्हिल कशाला म्हटलं, इंटिग्युमेंटेड मेगॅस्पोरेंजियम. आता मेगॅस्पोरेंजियम म्हणजे काय, मी आधी सांगितलं तुम्हाला, मेगॅस्पोरेंजियम म्हणजे का, हा न्यूसेलस, बरोबर आहे. याला कोणी कव्हर केलेलं आहे, इंटिग्युमेंटनी. आणि ओव्हिल कोणामध्ये फॉर्म होणार, सीड प्रोड्युसिंग प्लांट. कारण ओव्हिल पासून काय मिळते, सीड. म्हणजे पहा, इंटिग्युमेंटेड आहे, दोन इंटिग्युमेंटेड मेगॅस्पोरेंजियम म्हणजे न्यूसेलस. असा मेगॅस्पोरेंजियम ज्याला इंटिग्युमेंटनी कव्हर केलेलं आहे. आणि कुणामध्ये प्रोड्यूस होणार, कुणामध्ये असणार तो सीड प्रोड्युसिंग प्लांट. कारण फर्टिलायझेशन झाल्यानंतर ओव्हिल कशामध्ये कन्वर्ट होते, सीडमध्ये. म्हणजे ज्या ज्या प्लांटमध्ये सीड प्रोड्यूस होते त्यामध्ये ओव्हिल आहे. आणि म्हणून पहा डेफिनेशन तयार करतो मी ओव्हिलची. इंटिग्युमेंटेड मेगॅस्पोरेंजियम म्हणजे न्यूसेलस, इंटिग्युमेंटेड मेगॅस्पोरेंजियम ऑफ सीड प्रोड्युसिंग प्लांट. काय म्हटलं मी, इंटिग्युमेंटेड मेगॅस्पोरेंजियम ऑफ सीड प्रोड्युसिंग प्लांट इज कॉल्ड ओव्हिल. व्हॉट इज ओव्हिल, इंटिग्युमेंटेड मेगॅस्पोरेंजियम ऑफ सीड प्रोड्युसिंग प्लांट इज कॉल्ड ओव्हिल. आणि अँजिओस्पर्ममध्ये मोस्ट कॉमन टाईप ऑफ ओव्हिल इज अनाट्रोपस ओव्हिल. पुन्हा काय सांगितलं, व्हॉट इज ओव्हिल, पुन्हा एकदा सांगतो. ओव्हिल म्हणजे काय म्हटलं, इंटिग्युमेंटेड मेगॅस्पोरेंजियम ऑफ सीड प्रोड्युसिंग प्लांट इज कॉल्ड ओव्हिल. अँजिओस्पर्ममध्ये मोस्ट कॉमन टाईप ऑफ ओव्हिल इज अनाट्रोपस ओव्हिल. आता तुम्हाला अनाट्रोपस ओव्हिल काय, अनाट्रोपस ओव्हिल म्हणजे काय, ओव्हिल विच हॅज डाउनवर्डली डायरेक्टेड मायक्रोपाईल. आता मायक्रोपाईल काय पहा, ह्या मी तुम्हाला आधीच सांगितलं की ह्याच्या दोन्ही इंटिग्युमेंट आहे. इंटिग्युमेंट ह्या कंटिन्यू नाही आहे, याने काय लिंक केली आहे, गॅप. त्या गॅपला नाव दिलं मायक्रोपाईल. मायक्रो म्हणजे स्मॉल, पाईल म्हणजे ओपनिंग. स्मॉल ओपनिंग आहे, त्याचं फंक्शन काय वगैरे आपण स्ट्रक्चरमध्ये बघू. या साईडला मायक्रोपाईल आहे आणि याच्या अपोजिट जो पार्ट आहे त्याला नाव दिलं चलाझा. काय नाव दिलं, चलाझा. पहा, ओपनिंग जे आहे ते मायक्रोपाईल, ओपनिंगला नाव दिलं मायक्रोपाईल. त्याच्या अपोजिट जो पार्ट आहे त्याला नाव दिलं चलाझा. मग काय म्हटलं डेफिनेशन मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, मोस्ट कॉमन टाईप जो आहे ओव्हिलचा तो आहे अनाट्रोपस ओव्हिल. व्हॉट इज अनाट्रोपस ओव्हिल, ओव्हिल विच हॅज डाउनवर्डली डायरेक्टेड मायक्रोपाईल. अशी डाउनवर्ड डायरेक्टेड मायक्रोपाईल आहे, खाली अशी मायक्रोपाईल आहे, त्याला म्हटलं बरं अनाट्रोपस ओव्हिल. मग तुम्ही मग दुसरा कोणता टाईप असते. आता साधं उदाहरण तुम्ही तुम्हाला लक्ष द्या, हा असा दाखवतो मी तुम्हाला ओव्हिल. मी तुम्हाला म्हटलं ना, इथून इथपर्यंत जो सोलन पार्ट आहे याला काय नाव दिलं, बॉडी. दांडी काय, फ्युनिकल. असं समजायचं, हे काय झाली बॉडी, हे काय झाली दांडी, फ्युनिकल.
इथे ओपनिंग हा असा आहे, असा दिसते तुम्हाला, असा दिसत असेल, असा आहे. इकडून दांडी आहे आणि हा पार्ट असा झुकलेला आहे आणि इथे आहे ओपनिंग मायक्रोपाईल आहे. लक्षात घे जरा, असा दिसत असेल, अशी दांडी आहे, असा आला तो वाकला आणि असा. ओरिजिनल कसं असते, पहिला टाईप जो आहे तो असा आहे ओव्हिल, याला म्हणतात ऑर्थोट्रॉपस ओव्हिल. काय त्याला ऑर्थोट्रॉपस ओव्हिल. ऑर्थो म्हणजे काय, स्ट्रेट, ट्रॉपस ओव्हिल, ऑर्थोट्रॉपस ओव्हिल. हा काही प्लांट मध्ये असते, सर्वांमध्ये नसते. मोस्ट कॉमन अॅनाट्रॉपस आहे. म्हणून आपण जे कॉमन आहे ते चॅप्टर मध्ये शिकतो आहे की जास्तीत जास्त प्लांट मध्ये आढळते. मग हा ऑर्थो म्हणजे काय, स्ट्रेट ओव्हिल म्हणजे असा, म्हणजे जी मायक्रोपाईल खाली आहे ती कुठं राहणार, वर. इथे राहील मायक्रोपाईल. मायक्रोपाईलच्या अपोजिट काय असते, चलाज. आणि आता सांगितलं तुम्हाला, इथे मायक्रोपाईल आहे इथे काय, चलाज आहे. इथे जर मायक्रोपाईल आहे इथे काय राहील, चलाजा. आणि खाली राहील फ्युनिकल, म्हणजे स्ट्रेट लाईन मध्ये पहा. मग याची डेफिनेशन कशी तयार करा, ऑर्थोट्रॉपस. ऑर्थो म्हणजे स्ट्रेट, कशी, स्ट्रेट ओव्हिल इन विच मायक्रोपाईल, इथे चलाजा, इथे फ्युनिकल. हे असं झालं, हा असं झालं. पण ओव्हिल इन विच मायक्रोपाईल, चलाजा अँड फ्युनिकल आर प्रेझेंट इन स्ट्रेट लाईन, आहे स्ट्रेट लाईन मध्ये, तेव्हा त्याला म्हटलं ऑर्थोट्रॉपस ओव्हिल, विच इज अ लेस कॉमन टाईप इन अँजिओस्पर्म. असा सरळ, म्हणजे ही झाली एवढी बॉडी, एवढ्याला मी नाव दिलं तुम्हाला बॉडी. खालची म्हटलं दांडी म्हणजे फ्युनिकल. ओव्हिलचे पार्ट किती, तर दोन. एक म्हणजे दांडी फ्युनिकल, वरचा पार्ट कोणता, बॉडी. दोघाला जोडणारा पॉइंट जो आहे त्याला म्हटलं हिलम. काय म्हटलं त्या पॉइंटला, हिलम. मग मी पहिल्यांदा स्ट्रेट ओव्हिल दाखवला तुम्हाला, स्ट्रेट, वरची बॉडी, खालचा ओव्हिल. हा जो जॉईनिंग पॉइंट आहे, जॉईनिंग पॉइंटला नाव दिलं पण हिलम. ठीक आहे. पण हा असा ओव्हिल आहे जिथं मायक्रोपाईल वर आहे, ओपनिंग वर आहे. त्याच्या अपोजिट काय राहील, चलाजा. हे इथं होतं ते इथं, चलाजा इथे आहे आणि दांडी खाली आहे. ऑर्थोट्रॉपस ओव्हिल म्हणजे काय, स्ट्रेट ओव्हिल इन विच मायक्रोपाईल, चलाजा अँड फ्युनिकल आर प्रेझेंट इन स्ट्रेट लाईन. मग हा कसा बनला, याने काय केलं, पहिल्यांदा 90च्या अँगलमध्ये टर्न झाला, असा स्ट्रेट होता ना तो, 90च्या अँगलमध्ये टर्न झाला, 90. पुन्हा दबला असा 90 कितीचा टर्न मारला त्याला, 180चा. समजलं 180चा कसा मारला, असा सरळ होता, याला म्हटलं ऑर्थोट्रॉपस ओव्हिल. पहिल्यांदा 90चा टर्न मारला असा आणि मग राहिला असा, अजून 90चा टर्न मारला, 180चा टर्न मारला आणि बनला ऑर्थोट्रॉपस, सॉरी अॅनाट्रॉपस. म्हणजे ओव्हिल विच हॅज डाऊनवर्डली डायरेक्टेड मायक्रोपाईल. इथं कशी होती, अपवर्ड होती मायक्रोपाईल, होती वर, अपवर्डली डायरेक्टेड. इथं ओव्हिल इन विच मायक्रोपाईल इज प्रेझेंट किंवा मायक्रोपाईल इज डाऊनवर्डली डायरेक्टेड. मायक्रोपाईल डाऊनवर्डली डायरेक्टेड आहे, त्याला नाव दिलं अॅनाट्रॉपस ओव्हिल. आणि मोस्ट कॉमन टाईप ऑफ ओव्हिलचा म्हणजे तुम्ही काय शिकले महत्वाचे स्ट्रक्चर ऑफ ओव्हिल मध्ये, व्हॉट इज ओव्हिल, इंटेग्युमेंटेड मेगास्पोरेंजियम, इंटेग्युमेंटेड मेगास्पोरेंजियम ऑफ सीड प्रोड्युसिंग प्लांट. इंटेग्युमेंटेड मेगास्पोरेंजियम ऑफ सीड प्रोड्युसिंग प्लांट is called oval. In angiosperm, most common type of oval is anatropous oval. मग इथे तुम्हाला प्रॉब्लेम आला की अॅनाट्रॉपस काय, अॅनाट्रॉपस म्हणजे ज्या ओव्हिल विच हॅज डाऊनवर्डली डायरेक्टेड मायक्रोपाईल, ज्याच्यामध्ये मायक्रोपाईल जो होता हा कसा झाला, डाऊनवर्डली डायरेक्टेड मायक्रोपाईल. ओव्हिल विच हॅज डाऊनवर्डली डायरेक्टेड मायक्रोपाईल. मग आपण म्हटलं दुसरा टाईप कसा असते, अजून बाकीचा टाईप आहे, बाकीचे अजून टाईप आहे. मी तुम्हाला दोनच सांगितले जे मेन आहे. दुसरा असते असा सरळ, ज्याच्यामध्ये मायक्रोपाईल कसं आहे, अपवर्डली डायरेक्टेड. मग त्याने काय, इथे काय राहील, चलाजा, इथे काय राहील, फ्युनिकल, दांडी. फ्युनिकल म्हणजे दांडी.
मग याने टर्न मारला, हा पहिल्यांदा 19 पुन्हा 90 180चा. आणि मग आता याच्याबद्दल बोलू आपण. आपल्याला याचं काही काम नाहीये, आपल्याला पाहायचं ॲनाट्रोपस ओव्हिल शिकायचा आपला जो कॉमन. ॲनाट्रोपस ओव्हिल कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट. कोणता पार्ट? फ्युनिकल आणि बॉडी, दोनच पार्ट आहे. हे मी तेच तुम्हाला सांगितलं. वाढ पडतो फ्युनिकल. फ्युनिकल बद्दल काय बोलाल? दाढीबद्दल. काय बोलाल दाढीबद्दल? फ्युनिकल बद्दल. द स्टॉक ऑफ द ओव्हिल इज कॉल्ड फ्युनिकल. काय म्हटलं? द स्टॉक ऑफ द, या फ्युनिकल बद्दल बोलतोय. पहिल्या हेडिंग दिला आपण फ्युनिकल. फ्युनिकल म्हणजे स्टॉक. स्टॉक आणि बॉडी म्हटलं. स्टॉक म्हणजे फ्युनिकल. फ्युनिकललाच आपण स्टॉक म्हटलं. What about the funicle? The stalk of the oval is called funicle. काय काम आहे फ्युनिकलचं? It attaches oval with the placenta. या हा मेन पार्ट आहे ओव्हलचा, ज्याला अटॅच केलं कोणासोबत? प्लासेंटा सोबत, जो न्यूट्रिटिव्ह टिश्यू आहे ज्यामध्ये फ्लू मटेरियल आहे. It attaches oval with the placenta. मग पॉइंट, हा पॉइंट आहे at which funicle attaches with the body. Point at which funicle attaches with the body is called hilum. लक्षात आलं? फ्युनिकल बद्दल मी सांगितलं. ओव्हिलचे पार्ट किती? 2. ओव्हिलचे पार्ट किती? 2. एक म्हणजे कोणता? फ्युनिकल म्हणजे दांडी, आणि दुसरा हा पूर्ण पार्ट कोणता? बॉडी. फ्युनिकल आणि बॉडी. पहिल्यांदा बोललो फ्युनिकल बद्दल. मग पहिलं हेडिंग दिलं फ्युनिकल. फ्युनिकलला काय म्हटलं? स्टॉक ऑफ द ओव्हिल इज कॉल्ड फ्युनिकल. झालं पहिला पॉइंट. दुसरा, इट अटॅचेस ओव्हिल विथ प्लासेंटा. इट अटॅचेस ओव्हिल विथ प्लासेंटा. तिसरा पॉइंट at which funicle attaches with the body. Point at which funicle attaches with the body is called hilum. फ्युनिकलला दुसरं फ्युनिकुलस. काय ना? फ्युनिकुलस. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल, हे लक्षात आलं असेल. पुन्हा एकदा सांगून देतो. नंतर आपल्याला मोठा पार्ट पाहायचा आहे, तो आहे बॉडी. आणि बॉडी हा मोठा पार्ट आहे, हा नंतर पाहायचा आहे. पहिल्यांदा इथपर्यंत बघून घ्या. काय म्हटलं आपण ओव्हिल बद्दल? ओव्हिलचा डायग्राम सांगितलं मी तुम्हाला एकदा, बरोबर आहे? काय काय दाखवलं मी तुम्हाला? पहिल्यांदा दाखवली आतमध्ये एम्ब्रियो सॅक, ज्यालाच म्हटलं फिमेल गॅमेटोफाइट, ज्यालाच म्हटलं मेगा स्पोरेंजियम. त्याच्या आतमध्ये न्यूसेलस आहे, याच्यापासूनच हे फॉर्म झालेली. त्याच्या बाहेर 2 इंट्युबेंट आहे. इंट्युबेंट एक कंटिन्यू नाही, त्यांनी गॅप सोडली, त्याला नाव दिलं मायक्रोबाईल. मायक्रोबाईलच्या अपोजिट जो पार्ट आहे बॉडीचा, तो किंवा ओव्हिलचा, तो आहे चलाचा. दांडी जे आहे त्याला नाव दिलं फ्युनिकल और फ्युनिकुलर स्टॉक. त्याच्या खाली आहे प्लासेंटा. प्लासेंटाला अटॅच आहे, हा झाला प्लासेंटा. दोघाला जोडणारा पॉइंट जो त्याला नाव दिलं हिलम. एम्ब्रियो सॅक मध्ये मी तुम्हाला सांगितलं काय? मायक्रोबाईलकडे 3 सेल आहे, त्याला नाव दिलं एग ॲपरेटस, ज्यामध्ये सेंटरला एग आहे आणि 2 लॅटरल सेल आहे, त्याला म्हटलं सिनर्जी. मायक्रोबाईलच्या अपोजिट चलाजाकडे 3 सेल आहे, त्याला नाव दिलं अँटीपोडल्स. मधातला सेकंडरी न्यूक्लियस आहे, मधात 7 सेल स्ट्रक्चर आहे, त्याला म्हटलं एम्ब्रियो सेल. मग म्हटलंय ओव्हिल काय? इंटेग्युमेंटेड मेगास्पोरेंजियम ऑफ सीड producing plant is called ovule. In angiosperm, most common type of ovule is anatropous ovule. मग तुम्हाला प्रॉब्लेम आला, anatropous ovule काय? हा आहे anatropous ovule, ज्यामध्ये मायक्रोबाईल कशी आहे? डाउनवर्डली डायरेक्टेड. ovule which has downwardly directed micropyle is called anatropous ovule. मग तुम्हाला वाटलं असेल दुसरा ओव्हिल कसा असतं, मी दाखवला. मग स्ट्रेट ओव्हिल, ज्याच्यामध्ये बॉडी वर, फ्युनिकल खाली, मायक्रोपाईल वर. मायक्रोपाईल वर जर असेल तर त्याच्या अपोजिट इथं आला चलाजा, खाली आली दांडी, त्याला म्हटलं ऑर्थो. ऑर्थो म्हणजे स्ट्रेट ओव्हिल. स्ट्रेट ओव्हिल ज्यामध्ये मायक्रोपाईल, चलाजा आणि फ्युनिकल स्ट्रेट लाईन मध्ये.
पण आपल्याला पाहायचं होतं ॲनाट्रोपस होईल. ॲनाट्रोपस होईलचे दोन पार्ट पाहिले, एक म्हणजे दांडी स्टॉक आणि दुसरं म्हणजे बॉडी. स्टॉक बद्दल आपण बोललोय. स्टॉक म्हणजे फ्युनिकल. स्टॉक ऑफ द ओव्हिल इज कॉल्ड फ्युनिकल or funiculus. Stalk of the ovule is called funicle or funiculus. It attaches ovule to the placenta. It attaches ovule to the placenta. या दांडीमुळे हा ओव्हिल प्लासेंटाला अटॅच झाला. प्लासेंटा मध्ये न्यूट्रिएंट या फ्युनिकल द्वारे याला मिळणार आहे. मग सांगितलं मी पॉइंट हा असा पॉइंट आहे ज्या पॉइंटला ही दांडी फ्युनिकल बॉडीला अटॅच झाली, त्याला नाव दिलं हिलम. म्हणून मी पॉइंट तयार केला. पॉइंट ॲट विच फ्युनिकल अटॅचेस टू द बॉडी इज कॉल्ड हिलम. यानंतर आपल्याला पाहायचं आता बॉडी बद्दल. हे पुढच्या लेक्चरमध्ये पाहू आपण. आणि पुढचं लेक्चर जेव्हा येईल त्याच्या अगोदरच तुम्हाला आपण PDF पाठवून देऊ, म्हणजे तुम्हाला कसं तुम्ही ते लिहून घ्यायचे पूर्ण आणि मग पुढच्या तयारीला लागते.